दिवाणखवटीजवळ मातीचा ढिगारा रेल्वे ट्रॅकवरती आल्यामुळं गेले 14 तासापासून अधिक काळ जे आहे ती कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प असलेली पाहायला मिळते। आपण रत्नागिरी स्टेशनवरती आहोत आणि या ठिकाणी जी जनशताब्दी एक्सप्रेस आहे आणि ही तेजस एक्सप्रेस आहे, या दोन्ही गाड्या काल दुपारपासून या ठिकाणी रत्नागिरी स्टेशनवरती थांबलेल्या पाहायला मिळत आहेत। शेकडो प्रवासी सध्या या गाड्यामध्ये खोळंबलेले पाहायला मिळत आहेत आणि प्रवाशांचे मोठे हाल सध्या होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत असेच काही प्रवासी आहेत, काय सांगाल, किती वाजल्यापासून तुम्ही इथे उभे आहात? आम्ही संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटापासून उभे आहोत। त्यानंतर रात्री आमच्याकडे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आलेले, त्यांनी पूर्ण दोन्ही गाड्यांना जेवणाची सोय केलेली, चांगला नाश्ता दिला आणि आता पण सांगितलं त्यांनी चहा पाणी वगैरे आम्ही देऊ। पण आम्हाला रेल्वे सूचना मिळत नाहीत पक्की की कधी गाडी ही सुटणार आहे, किती वाजता सुटणार आहे। आमची एवढीच अपेक्षा आहे की रेल्वेकडून आम्हाला सूचना दिली पाहिजे की किती वाजता गाडी, किती वाजता जागा आपली खाली होईल किंवा किती मातीचा लोड खाली होईल, याची सूचना आम्हाला अजूनपर्यंत भेटत नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। किती तास झाले रत्नागिरी स्टेशनवरती? आता झाले भरपूर वेळ, 10-12 तास होऊन गेले, 14 तास, पण पाण्याची सोय नाही आहे। रेल्वे प्रशासनाने ते पाण्याचं वगैरे बघायला पाहिजे, पब्लिक हैराण आहे त्याच्या बाबतीमध्ये। काल 6 वाजता गाडी आली आहे आणि आता जवळजवळ 13 तास होऊन गेले। त्यांनी काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे ना, की एसटीने जायचं आहे किंवा काय करायचं असेल तर आम्हाला ठाणे, आम्ही ठाण्याला जायचं आहे तर पर्यायी व्यवस्था काहीतरी करायला पाहिजे ना। आजचा वर्किंग डे आहे, मग त्यामुळे काहीतरी सगळं म्हणजे आम्हाला माहिती आहे बियॉन्ड लिमिट आहे, पण काहीतरी मार्ग काढायला पाहिजे ना त्याच्यातून। शेकडो प्रवासी असेच वेगवेगळ्या स्थानकावरती या ठिकाणी रखडलेले पाहायला मिळतात। रेल्वेकडून वेळोवेळी सूचना मिळत नाही आहे आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जावी अशीच मागणी या ठिकाणच्या अडकलेल्या प्रवाशांनी केलेली पाहायला मिळते आहे। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।